नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। मुलांनो, चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार या प्रकरणातील सराव संच 8.3 मधले पहिले 3 प्रश्न आपणास या व्हिडिओमध्ये शिकायचे आहेत बेटा। तर हे सर्व सराव संच मधले हे प्रश्न हे आपल्याला समांतरभुज चौकोन, समलंब चौकोन आणि पतंग यांचे गुणधर्म जे असतात त्या गुणधर्मावर आधारित हे सर्व प्रश्न आहेत बेटा। आणि ह्या सर्व समांतरभुज चौकोन, समलंब चौकोन आणि पतंगांचे गुणधर्मावर आधारित तुम्हाला एक व्हिडिओ पाठवलेला आहे। आपण सर्वांनी त्या व्हिडिओचा अभ्यास केला असेल तर निश्चितपणे आपणास हे सराव संच 8.3 सोडवायला खूप सोपं जाईल बेटा। तर हे सोडवण्याच्या अगोदर तुम्हाला सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करावं व सबस्क्राइब करून बेलचं बटन क्लिक करावं, जेणेकरून मी पाठवलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल व आपण गणित या विषयाचा चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकाल। इयत्ता 5वी स्कॉलरशिप गणित ते इयत्ता 10वी गणित पर्यंतचा प्रत्येक सराव संच व प्रत्येक सराव संचामधील प्रत्येक गणित आपल्या चॅनलवर आपल्या प्लेलिस्ट मध्ये उपलब्ध आहे। म्हणून तुम्हाला सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की आपण या एस कदम सर या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करावं बेटा। तर प्रश्न पहिला काय म्हणते, एका समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख कोनांची मापे 3x - 2 अंश आणि 50 - x अंश आहे, तर चौकोनाच्या प्रत्येक कोनाचं माप काढा। आता मी समजा तुम्हाला समजण्यासाठी या ठिकाणी चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन काढला आणि त्याच्या सम्मुख कोनाचं माप म्हणजे D चं माप आणि B चं माप, हे दोन सम्मुख कोन आहेत, या दोन सम्मुख कोनाचं माप सांगितलं 3x - 2 आणि 50 - x अंश। मग सम्मुख कोन कसे असतात बेटा, या समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन कसे असतात, एकरूप असतात असं तुम्हाला मी शिकवलेलं आहे, सांगितलेलं आहे। म्हणजेच कोन D आणि कोन B एकरूप आहेत, म्हणजे कोन D आणि कोन B चं माप कसं आहे, समान आहे। चौकोन ABCD कसा चौकोन आहे, समांतरभुज चौकोन आहे। म्हणून माप कोन B बरोबर आहे माप कोन D। कारण काय, तर समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन कसे असतात, एकरूप असतात। कारण समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन कसे असतात बेटा, एकरूप असतात, एकरूप असतात, एकरूप लिहूयात आपण। मग मापकोन B बरोबर मापकोन D, म्हणजेच B आणि D या दोघांचं ही समजा 3x - 2 लिहिले इकडे आणि 50 - x लिहिलेलं आहे, मग दोघांचेही माप कसं आहे, समान आहे। म्हणून मग 3x मापकोन B म्हणजेच काय, 50 - x आहे, 50 - x लिहूयात, बरोबर आहे 50 - x अंश म्हणा वाटल्यास, बरोबर आहे। मापकोन D किती आहे, 3x - 2 अंश। मग 50 - x अंश आता, मग या -x ला काय करायचं बेटा, ह्या इकडे बरोबरी चिन्हाच्या अलीकडे आणायचं, म्हणजे -x चं काय होईल, इकडे +x होईल आणि ह्या -2 ला इकडे आणूयात। मग 50 - 2 चं काय होईल, +2 होईल। मग +2 बरोबर आहे 3x आणि ह्या -x चे काय होईल, बरोबरीच्या अलीकडे येऊन +x होते बेटा, +x। मग 50 - 2 किती झाले या ठिकाणी, 52 बरोबर आहे 3x + x किती, 4x। म्हणून x बरोबर आहे 52/4, 52/4 म्हणजेच x बरोबर किती येते बेटा, 4 × 1 = 4 आणि 1 उरला 12 झाले, 4 × 2 = 4 × 3 = 12 म्हणजेच 13 अंश। म्हणून x बरोबर किती आले या ठिकाणी, 13 अंश आलेला आहे। मग x बरोबर 13 अंश असेल तर मापकोन B बरोबर किती मग आता, म्हणून मापकोन B बरोबर आहे 50 - x अंश बरोबर आहे 50 - 13 बरोबर। 50 मधून 13 गेले किती राहतात बेटा, 50 अंश - 13 अंश लिहा वाटल्यास। 50 मधून 13 गेले तर 10 मधून 3 गेले 7 उरले, इतर राहिला 4, 4 मधून 1 गेला 3 म्हणजे 37 अंश। मग मापकोन B काढला आपण। आता कोणता कोण काढायचा, मापकोन C। मापकोन C बरोबर आहे। आता मापकोन B आणि मापकोन C हे दोन कोन कसे आहेत, तर या सम्मुख कोनाचे लगतचे कोन आहेत। सम्मुख कोनाचे लगतचे कोन, सम्मुख कोनाचे लगतचे कोन कसे असतात, म्हणजेच
कोन बी आणि कोन सी, बघा ह्या कोन ए, बाजू ए बी आणि बाजू सी डी या दोन समांतर बाजू आहेत आणि या दोन बाजूंना छेदणारी बाजू आहे बाजू बीसी. मग या बाजू बीसी चे हे दोन कोन काय आहेत, कोन बी आणि कोन सी काय आहेत, आंतरकोन आहेत. म्हणजेच कोन सी बरोबर आहे. मग आंतरकोनाच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश असते. मग कोन सी, मग वाटल्यास आपण असं लिहूयात, माप कोन बी अधिक माप कोन सी बरोबर आहे 180 अंश. कारण काय, तर समांतरभुज चौकोनाचे आंतरकोन. मग आंतरकोनांच्या मापांची बेरीज किती असते मुलांनो, 180 अंश असते. मग मापकोन बी चं माप या ठिकाणी 37 सांगितलेलं आहे. म्हणून 37 अंश अधिक माप कोन सी बरोबर आहे 180 अंश. म्हणून माप कोन सी बरोबर आहे 180 अंश वजा 37 अंश बरोबर आहे किती. मग आता 10 मधून 7 गेले तर 3 राहतात, इतर राहिले 7, 7 मधून 3 गेले 4, इतर राहिला 1, 1 ला 1, 143 अंश. म्हणून माप कोन सी बरोबर आहे 143 अंश. तर अशा प्रकारे आपण मापकोन बी काढला, मापकोन सी काढला. आता कोणता कोण काढायचा बेटा, मापकोन बी निघाला, मापकोन सी निघाला. आता मापकोन डी चं माप किती राहील, मग मापकोन डी बरोबर 3x वजा 2 अंश, 3x वजा 2 अंश. आणि x चं माप किती निघालेलं आहे, 13 अंश बरोबर आहे 3 गुणिले 13 वजा 2. मग 13 किती बेटा, 39 वजा 2. म्हणून माप कोन काय आहे, हा डी आहे बरोबर किती अंश, 37 अंश. मापकोन डी बरोबर किती, 37 अंश. आणि आता कोणता कोण काढायचा आहे, मापकोन ए काढायचा आहे. तसंच मापकोन ए अधिक मापकोन डी यांच्या दोघांच्या मापांची बेरीज किती होते, 180 अंश होते. जसं या ठिकाणी समांतरभुज चौकोनाचे हे दोन आंतरकोन होते, तसेच हे दोन सुद्धा काय आहेत, आंतरकोन आहेत. मापकोन ए अधिक मापकोन डी बरोबर आहे 180 अंश. कारण काय, तर आंतरकोन. मग मापकोन डी चं माप किती आहे, 37 अंश. म्हणून मापकोन ए अधिक किती अंश, 37 अंश बरोबर आहे 180 अंश. म्हणून मापकोन ए बरोबर आहे 180 अंश वजा 37 अंश. म्हणजेच यांची वजाबाकी किती येते बेटा. म्हणून मापकोन ए बरोबर आहे 180 मधून 37 वजा करा. इथल्या सारखाच इथं जसं वजा केले आपण 180 वजा 37 केलं तर उत्तर किती आलेलं आहे, 143 अंश. अशा प्रकारे आपण या सर्व कोणांची माप या ठिकाणी काढलेली आहेत. मापकोन बी चे इथे काढलं, मापकोन सी, मापकोन डी आणि मापकोन ए. अशा प्रकारे या समांतरभुज चौकोनामधल्या प्रत्येक कोणाचं माप आपण या ठिकाणी काढलेलं आहे. तर पुढचा प्रश्न आहे, चौकोन एबीसीडी हा समांतरभुज चौकोन असा काढा की लेंथ ऑफ बीसी बरोबर 7 सेंटीमीटर आणि कोन एबीसी बरोबर 40 अंश आणि लेंथ ऑफ एबी बरोबर 3 सेंटीमीटर. लक्षात घ्या मित्रांनो, हा प्रश्न पहिला आपण सोडवलेला आहे. इथे या ठिकाणी प्रश्न तिसरा सोडवत आहोत, कारण प्रश्न दुसरा थोडा मोठा आहे. या प्रश्नानंतर आपल्याला तो प्रश्न सोडवायचा आहे लगेच. या ठिकाणी मग आपल्याला लेंथ ऑफ बीसी 7 सेंटीमीटर. आपण काय करूयात, अगोदर एक कच्ची आकृती काढून घेऊयात, म्हणजे जेणेकरून आपली आकृती कशी येईल याचा आपणास अंदाज प्राप्त होईल. हे बीसी कडचं आपण 7 सेंटीमीटर घ्यायचं आहे आणि बीसी 7 सेंटीमीटर घ्यायचं, याला नाव द्यायचं बी आणि सी. आणि हा बी कोण किती काढायचा आहे, एबीसी कोण 40 अंशाचा कोण काढायचा मित्रांनो. मग 40 अंशाचा कोण काढून बीसी आपण हा 7 सेंटीमीटर काढला या ठिकाणी आणि 7 सेंटीमीटर म्हणजे कच्ची आकृती आहे. हा मापकोन एबीसी किती काढायचा बेटा, 40 अंश काढायचा आहे. याला नाव देऊयात ए
आणि याला नाव देऊयात ABC आणि हा झाला D झाला बेटा. मग हा 7 सेंटीमीटर सांगितला म्हणजे हा सुद्धा किती असेल 7 सेंटीमीटरच असेल. आणि लेंथ ऑफ AB किती सांगितला 3 सेंटीमीटर सांगितला 3. मग इथं 3 सेमी, तर हा सुद्धा किती असेल बेटा 3 सेंटीमीटर असेल. मग ही काय झाली कच्ची आकृती. मग याच्या मार्फत आपल्याला काहीतरी हे आकृती पक्की आकृती काढण्यासाठी काय होतात हिंट्स भेटतात, काही क्लू भेटतात. मग आपण BC अगोदर काढून घेऊयात. या ठिकाणी 7 सेंटीमीटरचा परफेक्ट मापानुसार BCचं माप 7 सेंटीमीटर. तर हे 7 सेंटीमीटरचं काढलं बेटा आपण BC याला नाव देऊयात 7 सेंटीमीटर. याचं माप लिहूयात. मग माप कोण ABC सांगितला 40 अंश. मग कोण माप घ्यायचा बेटा, कोण मापकाचा मध्यबिंदू B बिंदूवर ठेवायचा आणि बरोबर 40 अंशाचा कोण काढायचा. B बिंदूवर मध्यबिंदू ठेवायचा आणि कोण मापकाची तळरेघ आपल्या खालच्या रेषेच्या तंतोतंत वर आली पाहिजे हे बघायचं. आणि मग या ठिकाणी आपल्या कोण मापकाच्या तळरेघेवरून शून्य ज्या शून्याच्या खाली आपली रेषा आहे तिथून आपल्याला 10, 20, 30 मोजायला सुरुवात करायचं. 10, 20, 30, 40 या ठिकाणी आहे. मग 40 ला इथे एक बिंदू स्थापित करायचा. या बिंदूला आणि या B बिंदूला काय करायचं मुलांनो जोडून घ्यायचं आणि इकडे एक असा किरण दाखवायचा. म्हणजे इकडे आपल्याला हा 3 सेंटीमीटरचा काय करायचा आहे, या बाजूला 3 सेंटीमीटर मापावर आपल्याला काय करायचं आहे चाप घ्यायचा आहे. याचं माप आपण या ठिकाणी काढलेलं आहे 40 अंश. हे जे माप आहे सांगितलेलं आहे ते माप घेतलं बेटा 40 अंश. मग इथून 3 सेंटीमीटरवर आपण काय करायचं कंपास मध्ये 3 सेंटीमीटरवर अंतर घ्यायचं आणि 3 सेंटीमीटरला आपल्याला काय करायचंय मुलांनो चाप मारायचा आहे, कंस काढायचा आहे. असं मग हे 3 सेंटीमीटर अंतर घेऊयात कंपास मध्ये. मग 3 सेंटीमीटर अंतर घेऊन काय करायचं मुलांनो या ठिकाणी B या बिंदूवर कंपासचं टोक ठेवायचं आणि इकडल्या बाजूला 3 सेंटीमीटरचा एक चाप मारायचा. मग हे अंतर किती झालं 3 सेंटीमीटर झालं. मग हे 3 सेंटीमीटर म्हणजेच AB अंतर 3 सेंटीमीटर आहे. म्हणजेच हे CD अंतर सुद्धा किती आहे बेटा 3 सेंटीमीटर. मग इथून 3 सेंटीमीटरचा अजून दुसरा एक चाप आपण या बाजूला मारू शकतो मुलांनो. मग आता काय करायचं हे 7 सेंटीमीटर अंतर सांगितलेलं आहे BCचं. मग BC 7 सेंटीमीटर असेल तर हा बिंदू A बिंदू आणि D बिंदूतलं अंतर सुद्धा किती आहे बेटा 7 सेंटीमीटर आहे. या बिंदूला नाव देऊयात A बिंदू आणि इकडचा बिंदू जो आहे तो D बिंदू आहे. मग D बिंदू सुद्धा किती आहे 7 सेंटीमीटर आहे बेटा. मग हे अंतर 7 सेंटीमीटर हे जे आपण घेतलेलं आहे हे कंपास मध्ये घेऊन एवढंच अंतर आपण या ठिकाणी चाप मारायचा बेटा एवढ्या अंतरावर. मग हे दोन्ही चाप ज्या ठिकाणी परस्परांना छेदले त्या दोन बिंदूंना आपण काय करायचं आहे मुलांनो जोडून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण या दोन बिंदूंना जोडून घेऊ शकतो आणि या बिंदूला नाव द्यायचं D बिंदू नाव देऊयात. आणि या D बिंदूला आणि C बिंदूला सुद्धा आपल्याला काय करायचं मुलांनो जोडून घ्यायचं आहे. आणि याचं माप इथं आपण लिहून टाकूयात. याचं माप किती आहे मुलांनो 7 सेमी आहे आणि याचं माप किती आहे 3 सेमी आहे. याचं माप 3 सेमी, याचं माप सुद्धा किती राहील मग 3 सेमीच राहील. याचं 7 सेमी म्हणजे वरच्या बाजू सुद्धा झालेला आहे 7 सेमी झालेला आहे. अशा प्रकारे आपण चौकोन ABCD हा समांतरभूत चौकोन काढलेला आहे. दिलेल्या मापाचा आपण या ठिकाणी चौकोन काढलाय बेटा. तर लगेच आपण प्रश्न दुसरा सोडवूयात. तर मुलांनो दुसरा प्रश्न आहे शेजारील समांतरभूत चौकोनाच्या आकृतीवरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता हे समांतरभूत चौकोनाची आकृती या ठिकाणी काढलेली आहे. या आकृतीवरून काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत बेटा. या सर्व प्रश्नांची उत्तर आपणास या ठिकाणी द्यायची आहेत. पहिला प्रश्न आहे जर लेंथ ऑफ WZ म्हणजेच या WZ माप किती सांगितलं 4.5 सेमी तर लेंथ ऑफ XY बरोबर किती. लेंथ ऑफ XY WZ माप 4.5 सेमी सांगितलं तर XY माप किती असेल बेटा. म्हणजेच WZ आणि XY ह्या कशा बाजू आहेत तर दोन्ही बाजू एकमेकांच्या सम्मुख आहेत, समोरासमोरील बाजू आहेत. मग सम्मुख बाजू कशा असतात समांतरभूत चौकोनामध्ये एकरूप असतात. म्हणून मग
WZ चं जेवढं माप आहे तेवढंच माप XY चं होईल. फक्त आपल्याला या ठिकाणी काय लिहावं लागते, कारण लिहावं लागते. समांतरभुज चौकोन, समांतरभुज चौकोन WXYZ मध्ये लेंथ ऑफ XY बरोबर आहे लेंथ ऑफ WZ. म्हणून लेंथ ऑफ XY, आता XY चं माप विचारलं होतं बरोबर, किती येईल मग 4.5 सेमी. तर लेंथ ऑफ XY बरोबर लेंथ ऑफ WZ हे कसं काय, तर इथे लिहायचं कारण सम्मुख भुजा एकरूप असतात. सम्मुख भुजा कशा असतात, समांतरभुज चौकोनाच्या एकरूप असतात, म्हणजे समान लांबीच्या असतात. आणि ह्या भुजा कशा आहेत, तर सम्मुख आहेत दोन्ही भुजा एकमेकांच्या. मग अशा प्रकारे हे 4.5 सेमी आलेलं आहे. तसंच इथं लेंथ ऑफ YZ सांगितलं, किती सांगितलं बेटा, लेंथ ऑफ YZ 8.2 सेमी. आणि लेंथ ऑफ XW किती सांगितलेलं आहे, लेंथ ऑफ XW सुद्धा इथं या ठिकाणी काढायचं आहे. मग हेच राहील या ठिकाणी इथं सुद्धा, कारण तेच राहील. लेंथ ऑफ YZ बरोबर आहे लेंथ ऑफ XW बरोबर आहे किती येईल मग आता हे 8.2 सेमी. कारण का, सम्मुख भुजा एकरूप असतात. कारण समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा एकरूप असतात, असं सुद्धा लिहू शकतो आपण. समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा एकरूप असतात. पुढचा प्रश्न आहे, जर लेंथ ऑफ OX बरोबर 2.5 सेमी, म्हणजे OX चं माप सांगितलं 2.5 सेमी, तर लेंथ ऑफ OZ काढा. म्हणजेच लेंथ ऑफ इथून O पासून ते Z पर्यंत अंतर काढायचं आहे. OX सांगितलेलं आहे आणि लेंथ ऑफ OZ काढायचं बरोबर आहे. मग आता कसं काढणार ते बेटा, लेंथ ऑफ OX आणि OZ. मग समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काय करतात, दुभागतात. म्हणून लेंथ ऑफ OX बरोबर आहे लेंथ ऑफ OZ असं होते. लेंथ ऑफ OX बरोबर आहे लेंथ ऑफ OZ. कारण समांतरभुज चौकोनाचे कर्ण समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. म्हणजेच या कर्ण WY न या कर्ण XZ ला दुभागलेला आहे. म्हणजे दोन समान भागामध्ये याचे भाग पाडलेले आहेत. पहिला भाग XO जेवढा असेल तेवढाच भाग OZ असेल बेटा. म्हणून लेंथ ऑफ OX बरोबर लेंथ ऑफ OZ आपण लिहिलेलं आहे. म्हणून लेंथ ऑफ OZ बरोबर आहे किती राहील मग 2.5 सेमी राहील बेटा, 2.5 सेमी. जर लेंथ ऑफ WO बरोबर 3.3 सेमी, तर लेंथ ऑफ WY बरोबर किती. मग लेंथ ऑफ WY बरोबर आहे 2 गुणिले लेंथ ऑफ WO. 2 म्हणजे याच्या दुप्पट राहील, कारण तेच याचं या WY ला 2 भागामध्ये दुभागल्या गेलेला आहे. या कर्ण XZ मुळे या कर्ण WY ला 2 समान भागामध्ये दुभागल्या गेलेला आहे. म्हणून लेंथ ऑफ WY चं जे माप आहे या WO च्या मापाच्या कसं असेल बेटा, दुप्पट असेल. 2 गुणिले लेंथ ऑफ WO, कारण तेच लिहायचं समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. म्हणून
लेंथ ऑफ डब्ल्यू वाय बरोबर आहे 2 गुणिले लेंथ ऑफ डब्ल्यू सांगितलं होतं. 2 गुणिले किती, मग लेंथ किती आहे यांची 3.3 आहे. 2 गुणिले 3.3 बरोबर आहे 6.6 सेमी. हे याचं उत्तर येते. पुढचा प्रश्न सांगितला शेवटचा, जर मापकोन डब्ल्यू झेड वाय बरोबर 120 अंश, डब्ल्यू झेड वाय याचं माप सांगितलं 120 अंश, तर मापकोन डब्ल्यू एक्स वाय म्हणजेच डब्ल्यू एक्स वाय चं माप काढायचं आहे बेटा. म्हणजेच डब्ल्यू झेड वाय आणि डब्ल्यू एक्स वाय हे कसे कोण आहेत, तर एकमेकांचे सम्मुख कोण आहेत आणि समांतरभुज चौकोनामध्ये सम्मुख कोण कसे असतात बेटा, एकरूप असतात. म्हणून या दोन्ही कोणाचं माप कसं आहे, मग समान असेल. मापकोन डब्ल्यू एक्स वाय बरोबर आहे मापकोन डब्ल्यू झेड वाय, कारण समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात. समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण असं लिहा. सम्मुख कोण एवढं लिहिलं नव्हते. म्हणजेच दोन्ही सम्मुख कोण कसे असतात, एकरूप असतात. म्हणून या दोघांचं माप कसं राहील, समान राहील. म्हणून माप कोन डब्ल्यू एक्स वाय बरोबर किती अंश, मग 120 अंश. अशा प्रकारे हा आपण याच्यातला पहिला प्रश्न सोडवला. पुढचा प्रश्न आहे मापकोन एक्स डब्ल्यू झेड बरोबर किती. मापकोन या एक्स डब्ल्यू झेड चं माप आपल्याला विचारलेलं आहे. तर बेटा आपण एक्स चं माप काढलं, डब्ल्यू एक्स वाय चं म्हणजेच हे एक्स माप काढलं या ठिकाणी किती काढलं, 120 अंश. मग याचं माप 120 अंश असेल तर या डब्ल्यू चं माप किती असेल, तर हे मापकोन एक्स आणि मापकोन डब्ल्यू हे काय आहे, तर हे अंतर कोण आहेत. म्हणजेच बाजू एक्स वाय आणि बाजू डब्ल्यू झेड या दोन समांतर बाजू आहेत. या दोन समांतर बाजूला छेदणारी छेदिका आहे डब्ल्यू एक्स. मग या छेदिकेमुळे हे दोन कोण कसे झाले बेटा, कोण डब्ल्यू आणि कोण एक्स काय झाले, अंतर कोण झाले. म्हणून अंतर कोणाच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश असते. म्हणून मापकोन डब्ल्यू अधिक मापकोन एक्स बरोबर आहे 180 अंश असं होते. हे या ठिकाणी लिहूयात. मापकोन एक्स डब्ल्यू झेड अधिक मापकोन म्हणजेच एक्स डब्ल्यू झेड अधिक मापकोन डब्ल्यू एक्स वाय बरोबर आहे 180 अंश. कारण आंतरकोन हे कोणते कोण आहेत बेटा, आंतरकोन, आणि आंतरकोनांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश असते. म्हणून याला आपण 180 अंश बेरीज केली. मग एक्स डब्ल्यू झेड डब्ल्यू एक्स वाय चं माप किती आहे, 120 अंश आहे. म्हणून मापकोन एक्स डब्ल्यू झेड अधिक याचं माप किती आहे बेटा, 120 अंश बरोबर आहे 180 अंश. म्हणून मापकोन एक्स डब्ल्यू झेड बरोबर आहे 180 अंश वजा 120 अंश. मग 180 मधून 120 गेले तर किती राहतात बेटा. म्हणून मापकोन एक्स डब्ल्यू झेड मापकोन एक्स डब्ल्यू झेड बरोबर आहे यांची वजाबाकी किती येते, 60 अंश. हे याचं उत्तर आपणास या ठिकाणी प्राप्त होते मुलांनो. अशा प्रकारे हे आपण सर्व प्रश्न सोडवलेले आहेत व हा सराव संच 8.3 मधले प्रश्न पहिला, दुसरा व तिसरा प्रश्न सोडवलेला आहे. आपणा सर्वांना हे सर्व प्रश्न समजले असतील तर नक्की आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करावा व व्हिडिओवर लाईक व कमेंट सुद्धा अवश्य करावे मुलांना. पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओसह. धन्यवाद.